नमस्कार प्रिय मित्रांनो, मी लक्ष्मण मोरे, ऑडिओलॉजिस्ट. आज आपण जाणून घेऊया श्रवण दोषाचे प्रकार आणि त्यावरील उपचार पद्धती. श्रवण दोष हा 3 प्रकारामध्ये विभाजित झालेला आहे. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस मध्ये आपल्या बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णामध्ये दोष होतो, ज्यामध्ये प्रामुख्याने कानामध्ये मळ जमा होणे, कानातून पस पाणी येणे किंवा आपल्या मध्य कर्णातील हाडाच्या शृंखलेमध्ये बिघाड होणे. हा श्रवण दोष तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, म्हणजेच हा औषधोपचाराने किंवा सर्जिकल प्रोसिजरने बरा होतो. म्हणून अशा प्रकारच्या श्रवण दोषामध्ये कान नाक घसा तज्ञाचा सल्ला घेणे अनिवार्य असते. श्रवण दोषाचा दुसरा प्रकार म्हणजे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस. हा प्रकारचा श्रवण दोष हा परमनंट म्हणजे कायमस्वरूपी असतो. यामध्ये आपल्या अंतरकर्णामध्ये बिघाड झालेला असतो. या प्रकारच्या श्रवण दोषावरती उपचार पद्धती ही श्रवण दोषाची तीव्रता किती आहे यावर अवलंबून असते. या प्रकारच्या श्रवण दोषामध्ये आपण 2 प्रकारची उपचार पद्धती करतो. पहिले श्रवण यंत्र म्हणजे हेअरिंग एड्स आणि दुसरे कोक्लिअर इम्प्लांट्स. श्रवण दोषाचा तिसरा प्रकार म्हणजे मिक्स्ड हिअरिंग लॉस. यामध्ये प्रामुख्याने काही कंपोनंट हा कंडक्टिव्ह हिअरिंग लॉसचा व काही कंपोनंट हा सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉसचा असतो. यावरील उपचार पद्धती ही कान नाक घसा तज्ञ व ऑडिओलॉजिस्टच्या सल्ल्याने केली जाते. त्यामुळे श्रवण दोषाची योग्य वेळी अचूक निदान व उपचार करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी मोरे हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक येथे अवश्य संपर्क करा. धन्यवाद.